या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित जुना वाटेल. हो, 17व्या शतकातला. अगदी बरोबर. समर्थ रामदास स्वामींचा मनाचे श्लोकमधला 8वा श्लोक. पण गंमत म्हणजे आजच्या या इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या काळात तो सर्वात जास्त लागू पडतो. हो, म्हणजे आपण आजच्या जगात खऱ्या यशाचा आणि समाधानाचा अर्थ काय हे शोधणार आहोत. खरंय. आपला आजचा उद्देश हाच आहे की नश्वर देह आणि शाश्वत कीर्ती यातला फरक समजून घेणं. आणि मला वाटतंय जेव्हा आपण देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी ही ओळ बघतो ना, हां, तेव्हा आजच्या काळात कीर्ती म्हणजे नेमके काय हा प्रश्न उभा राहतोच. म्हणजे एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की लगेच प्रसिद्धी मिळते. तोच तर मोठा गैरसमज आहे. ती कीर्ती तात्पुरती असते. समर्थांना अभिप्रेत असलेली कीर्ती ही कुठल्याही सोशल मीडियाच्या ट्रेंडसारखी नाहीये. अगदी खरे. आणि तिथेच मना सज्जना हेची क्रिया धरावी हा पुढचा विचार अधिक महत्वाचा ठरतो. म्हणजे प्रामाणिक कृतीतून आणि लोकांसाठी सातत्याने उपयुक्त काम करण्यातून मिळणारी ओळख. हो, कारण माणसाचं शरीर नश्वर आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. तरीही सगळी धडपड भौतिक गोष्टी आणि प्रसिद्धी गोळा करण्यात जाते. मृत्यूनंतर आपला बँक बॅलन्स किंवा फॉलोअर्सची संख्या इथेच राहते. बरोबर. पण आपण लोकांशी कसे वागलो, अडचणीच्या वेळी त्यांना कशी मदत केली, हेच शेवटी मागे उरतं. हे वाचताना मला आजच्या त्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगाची प्रकर्षाने आठवण येते, जिथे प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट लगेच हवा असतो. याच इन्स्टंट यशाच्या संकल्पनेला छेद देणारं एक खूप प्रभावी रूपक या श्लोकात दडलेलं आहे. कोणतं? मना चंदनाचे परित्वान झिजावे. चंदनाचं उदाहरण आपण लहानपणापासून अनेकदा ऐकत आलोय. हो, पण या पूर्ण प्रक्रियेत केवळ चंदनाचा सुगंध महत्वाचा नाही, तर ते झिजणे हा शब्द जास्त कळीचा आहे. अगदी बरोबर. झिजणे म्हणजे आयुष्यातले संघर्ष आणि कष्ट स्वतःच्या त्या एका कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन जेव्हा एखादी व्यक्ती समाजासाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी झटते, तेव्हा त्या घर्षणातून जो प्रभाव निर्माण होतो तो सुगंधासारखा कायम टिकतो. हा अँगल खूपच रंजक आहे. आपण नेहमी चंदनाच्या सुगंधाचे गोडवे राखतो, पण तो सुगंध बाहेर येण्यासाठी आधी त्याला दगडावर घासावं लागतं हे विसरतो. म्हणजेच निस्वार्थपणे काम करताना स्वतःला काही प्रमाणात झळ सोसावी लागते, वेळ द्यावा लागतो. हो, आणि या संघर्षमय प्रक्रियेत जे सौंदर्य दडलंय तेच खरं यश आहे. याचा थेट संबंध श्लोकातल्या परी अंतरी सज्जना निववावे या विचाराशी लागतो. म्हणजे नुसती वरवरची मने जिंकायची नाहीत, तर लोकांची अंतःकरणे शांत करायची आहेत. त्यांना दिलासा द्यायचा आहे. आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा भाग सर्वात जास्त लक्षवेधी ठरतो. ते कसं काय? अंतरी सज्जना निववावे हे केवळ एक आदर्श मूल्य राहत नाही, तर त्याला एक भक्कम वैज्ञानिक आधार आहे. आजचा आधुनिक मानसशास्त्र या संकल्पनेला हेल्पर हाय असं म्हणतं. हेल्पर हाय? हो. जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थपणे दुसऱ्याला मदत करते, तेव्हा मेंदूत एन्डॉर्फिन्स आणि ऑक्सिटोसिन सारखी रसायने स्रवतात. अच्छा, म्हणजे जे आपल्याला एक प्रकारची दीर्घकाळ टिकणारी मानसिक शांतता आणि खोल समाधान देतात. अगदी तेच. इथे डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. कारण आजकाल आपण जे यश किंवा प्रसिद्धी शोधतोय ती लाईक्स आणि व्ह्यूजवर मोजली जाते. आणि त्यातून आपल्याला डोपामाइनची छोटीशी किक मिळते. हो, पण ती किक काही क्षणात ओसरते आणि आपण पुन्हा नव्या लाईक्सच्या शोधात लागतो. म्हणजे डोपामाइन आपल्याला कायम भुकेलं ठेवतं. पण याउलट निस्वार्थ मदतीतून मिळणारं ऑक्सिटोसिन आपल्याला आतून तृप्त करतं. यामागचं मुख्य कारण हेच आहे की स्वार्थी प्रसिद्धी कायम तात्पुरती आणि पोकळ असते. म्हणूनच सेल्फलेस बिहेवियर असलेल्या लोकांना जीवनात अधिक मानसिक स्थैर्य का लाभतं याचं उत्तर या प्रक्रियेत आहे. जेव्हा आपण चंदनासारखं झिजून इतरांना मदत करतो, तेव्हा आपण फक्त इतरांचं भलं करत नसतो, तर स्वतःलाही एका आंतरिक समृद्धीकडे घेऊन जात असतो. आणि बाह्य यशापेक्षाही आंतरिक समृद्धीच जास्त काळ टिकणारी असते, हे विज्ञानानेही सिद्ध केलंय. या संपूर्ण चर्चेचं सार काढायचं तर शरीर गेल्यावरही नाव राहील असं अर्थपूर्ण जीवन जगणे, चंदनासारखं संघर्ष करून इतरांच्या आयुष्यात सुगंध भरणे आणि आपल्या सद्गुणांनी लोकांची मने खऱ्या अर्थाने जिंकणे हाच यशस्वी जीवनाचा खरा फॉर्म्युला आहे. शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेला हा विचार आजही तितकाच अचूक आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात हा विचार नक्कीच एक होकायंत्र म्हणून काम करू शकतो. खरंच खूपच विचार करायला लावणारी ही चर्चा होती. या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच. कोणता प्रश्न?
जर आपल्या दैनंदिन कृतींचं मोजमाप आज मिळणाऱ्या तात्काळ प्रसिद्धीवर न करता आपण मागे सोडत असलेल्या शाश्वत सुगंधावर केले गेले तर आजच्या आपल्या जीवनशैलीत आणि निर्णयांमध्ये कोणता मोठा बदल होईल? अगदी. याच प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया.